मुंबई सीलिंगचा पहिला टप्पा हा लवकरच सुरू होणार आहे। प्रियदर्शनी ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा टप्पा हा 9 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। मुंबईकरांच्या वेळेची यामुळे मोठी बचत होणार आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूया मुंबईचा सागरी महामार्ग कधी सुरू होणार ह्याची खरं तर उत्सुकता प्रत्येकाला होती, पण येत्या 9 तारखेला याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकाल तर आता शेवटच्या टप्प्याचं कामं आता इकडे सुरू आहेत। मरीन ड्राइव्ह म्हणजे प्रियदर्शनी ते मरीन ड्राइव्ह असा पहिल्या टप्प्याचा रस्ता येत्या 9 तारखेला मुंबई महानगरपालिकेत सुरू करणार असं कळतंय। एकूणच बघितलं गेलं तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पूर्ण सुरू होण्याच्या अगोदर हे काम त्यांना पहिल्या टप्प्याचं पूर्ण करायचं आहे आणि तोच मानस आता सगळ्यांचा आहे। आपण बघतो ना अनेक इंजिनियर्स आहेत जे आता खऱ्या शेवटच्या कामाला आहेत। आपण मरीन ड्राइव्हच्या भागात आहोत जिकडून हा टनल जो आहे तो आपल्याला इकडे दिसतोय। हाच सागरी महामार्ग आहे जो खऱ्या अर्थानं मरीन ड्राइव्ह ते वरळी होणार आहे, पण त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आता येत्या 9 तारखेला सुरुवात होणार आहे। एकूण बघितलं गेलं तर आता या महामार्गाचं 80% काम पूर्ण झालं असून आता हा महामार्ग कुठे ना कुठे कधी सुरू होईल याची अपेक्षा ह्याची उत्सुकता प्रत्येकाला होती। मात्र आता पहिला टप्पा येत्या 9 तारखेला सुरू झाल्यानंतर त्या टप्प्यात किती वेळ लागतोय, किती वेळ कमी लागतो, या पूर्ण ट्रॅफिक किती कमी होतोय हे सगळं पाहणं खरं तर औत्सुक्याचं राहील। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।